प्राथमिक केंद्र शाळेतील इयत्ता 4ची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय घेऊन आले आहे स्वच्छतेचे महत्त्व। स्वच्छता म्हणजे परमेश्वर, स्वच्छता म्हणजे परमेश्वर असे महात्मा गांधीजी सांगून गेले। खरे तर स्वच्छतेला काहीही पर्याय नाही, मग ती वैयक्तिक स्वच्छता असो अथवा सार्वजनिक, देशापर्यंत सर्वत्र स्वच्छता ही एक अनिवार्य बाब असते। स्वच्छता असते जेथे आरोग्य वसते तेथे, जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता, उत्साह, निर्मळता आणि आरोग्य वास करत असते। म्हणूनच सेनापती बाबत म्हणाले, केरसुनी खापर खोरे धन्य धन्य ही अवजारे, केरसुनी खापर खोरे धन्य धन्य ही अवजारे, निर्मळतेचे घ्या हे वारे हृदयाची उघडाद्वारे। खराटा, खापर, खोरे ही तर स्वच्छतेची साधने। सार्वजनिक स्वच्छतेचा वसा हाती घेऊन गाडगे बाबांनी सर्वत्र सुखाचा सुकाळ केला। स्वच्छता म्हणजे पवित्रता, समाधान, शांती, आनंद, प्रगती, स्वावलंबन, प्रदूषणापासून मुक्तता। अस्वच्छता ही आपल्या देशासमोरील एक गंभीर समस्या आहे। परमेश्वराने माणसाला सर्वाहून सुंदर अशी वसुंधरा बहाल केली, पण मानवाने तिथे वाळवंट केले आहे। इतकेच नव्हे तर मानवाने सर्व पंचमहाभूते मलिन केली आहे। अस्वच्छता नाहीशी करणे म्हणजे स्वच्छता। स्वच्छता म्हणजे मन, शरीर, कपडे, परिसर आणि माझा गाव स्वच्छ असला पाहिजे। आपल्यासाठी अन्न, हवा, पाणी हे घटक जसे महत्त्वाचे असतात, तशी स्वच्छता देखील महत्त्वाची असते। असे म्हणतात, जिथे स्वच्छता नांदते तिथे देव वास करतो। स्वच्छता हा एक आवश्यक गुण आहे। वैयक्तिक स्वच्छतेत आपण नियमित दात घासले पाहिजे, अंघोळ केली पाहिजे, केस, नखे, कान यांची स्वच्छता ठेवली पाहिजे। हे सर्व निरोगी जगण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। वैयक्तिक स्वच्छते इतकेच आपल्या घराची, गावाची, देशाची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे। परमेश्वराचे दुसरे रूप म्हणजे स्वच्छता। त्यातूनच आपण भारत भूमीला सुजलाम सुफलाम बनवू शकतो। वैयक्तिक स्वच्छते इतकेच आपल्या घराची, गावाची, देशाची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे। असे म्हणतात, जिथे स्वच्छता नांदते तिथे देव वास करतो। स्वच्छतेमुळे प्रत्येक माणसाला शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, निरोगी आरोग्य मिळेल। त्यांचा औषधांवर होणारा खर्च वाचेल। स्वच्छ भारत अभियान हे भारतातील राष्ट्रीय स्तरावरील सुरू केलेले एक अभियान आहे। त्याचा उद्देश गावे, शहरे, रस्ते इत्यादी स्वच्छ ठेवणे हा आहे। प्लास्टिक बॅगमुळे पर्यावरणाला धोका आहे। माणूस ज्याला वरदान मानतो ते प्लास्टिक खरे तर प्राणी, पर्यावरण आणि आपल्या सर्वांसाठी घातक आहे। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि आजूबाजूचे वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे। पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावावी। स्वच्छता म्हणजे रोजचा सण, स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाहीतर कायमचे आजारपण। मित्रहो, देश स्वच्छ ठेवणे हे आव्हान आहे, पण ते कठीण नाही हो। मावळतीला जाणाऱ्या सूर्याने एक प्रश्न विचारला की मी मावळल्यावर पृथ्वीवर प्रकाश देण्याचे काम कोण बरे करणार? इतक्या छोटीशी पंथी पुढे आली आणि म्हणाली, मी माझ्या परीने प्रकाश देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। इवल्याशा पंथीप्रमाणे हजारो युवक एकत्र आल्यास आपल्या देशाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे सहज नेता येईल। स्वच्छतेची मोहीम घेऊया हाती, स्वच्छतेची मोहीम घेऊया हाती, नाही होणार आयुष्याची माती, नाही होणार आयुष्याची माती। आजकालची शहरे मेकअप केलेल्या घोडीप्रमाणे सुंदर दिसतात, पण तिथे सर्वत्र झोपड्यांची गर्दी आणि कचऱ्याचे साम्राज्य। वाढत्या कचऱ्यामुळे सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गावागावात रस्त्यात खड्डे, गावागावात रस्त्यात खड्डे, खड्ड्यात पाणी, पाण्यात डास, तर गावागावात मलेरियाची साथ आणि दवाखान्यांसमोर रुग्णांच्या रांगा दृष्टी येतात। वाढत्या प्रदूषणामुळे निसर्ग सौंदर्य धोक्यात आले आहे। To complete the achievement of hygiene, it is very important to use dustbin. It is very important to use dustbin. मला मॅडमने सांगितलेला मे नावाच्या एका मुलीची गोष्ट आठवते। तिची आई सफाई करणारी सामान्य स्त्री असते, पण तिच्यामुळे रेल्वे स्टेशन स्वच्छ दिसतो। म्हणून मे म्हणते, मला माझ्या आईचा अभिमान वाटतो। थोर समाजसेवक अण्णा हजारे आणि हिवरे बांधाचे सरपंच पोपटराव पवार यांनी स्वच्छतेकडून समृद्धीकडे पाऊल टाकले आणि खेडी स्वावलंबी बनवली। हा आदर्श देशातील सर्व गावांनी घेतला पाहिजे। चला तर मग स्वच्छ
आयुष्याची माती, नाही होणार आयुष्याची माती. प्रत्येक कचऱ्याचे करावे वर्गीकरण, प्रत्येक कचऱ्याचे करावे वर्गीकरण. सजीव सृष्टीचे करूया जतन संवर्धन, जतन संवर्धन. धन्यवाद.